सगळेजण फक्त मुद्दे काय असतील जे रस्ते, पाणी, वीज याच्यावरती बोलले जातात. तुम्ही सहकार क्षेत्रामधून इथपर्यंत आलेला आहात. कुठेतरी विकासाचं विजन आहे, रोजगाराच्या प्रश्नावर देखील बोललं गेलं पाहिजे, पण विरोधक त्या गोष्टींवरती बोलत नाहीत. विरोधक वैयक्तिक टीका करण्याच्या मागे लागतात. माझं आणखी एक विजन असं आहे, अजितदादांच्या आणि आशुतोषदादांच्या मदतीने ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. समृद्धी महामार्ग जो आहे, बरोबर, हा महाराष्ट्रात सगळ्यात जवळ जर कोणत्या शहरापासून गेलेला असेल तर तो कोपरगावपासून गेलेला आहे. बरोबर, केवळ 4 किलोमीटरवर समृद्धी महामार्ग आहे. आणि समृद्धी महामार्गामुळे कोपरगावहून मुंबईला या पुढच्या कालावधीमध्ये 2.5 ते 3 तासात जाता येईल. त्याच्यामुळे मला एक कल्पना आली. मी जेव्हा मुंबईला जातो त्यावेळेस काही क्रॉफर्ड मार्केटच्या, मस्जिद बंदरच्या व्यापाऱ्यांशी मी चर्चा केली आणि त्यांना जेव्हा सांगितलं की समृद्धी महामार्गामुळे कोपरगाव आणि मुंबईचं अंतर हे 2.5-3 तासावर येणार आहे, त्यांनी मला सांगितलं की आम्ही रोज लोकलच्या प्रवासात धक्के खात 2.5-3 तासाचा लोकलचा प्रवास करीत आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी येतो. याऐवजी आम्हाला ट्रान्सपोर्टची जर सोय उपलब्ध झाली, आम्हाला कोपरगावला राहायला यावं आवडेल. माझ्या डोक्यामध्ये व्हिजन असं आहे, समृद्धी महामार्गापासून कोपरगावच्या पुंतंबा चौफुलीपर्यंत जेऊरकुंभारी, कोकणठाण या परिसरामध्ये या मुंबईच्या व्यापाऱ्यांची जर निवासाची व्यवस्था आपण करू शकलो तर ते एक थोडंसं एक जुळं शहर म्हणा, बरोबर, किंवा एक छोटं शहर म्हणा, त्या ठिकाणी आपल्याला विकसित करता येईल. त्या ठिकाणी जे काही लोक राहायला येतील त्यांच्या माध्यमातून कोपरगावचा व्यापार उदीमसुद्धा वाढेल. आणि त्या समृद्धी महामार्गाजवळ सोनेवाडीची MIDC होत आहे. त्या MIDCमध्ये जे काही उद्योग व्यवसाय येतील त्यातले अधिकारी, कर्मचारी यांनासुद्धा निवास व्यवस्था त्या ठिकाणी गरजेची आहे, ती सुद्धा तिथं उपलब्ध होऊ शकेल. आणि हे सगळे लोक जे राहायला आलेले आहेत त्यांच्यामुळे कोपरगावचा व्यापार उदीमसुद्धा वाढीस लागेल. तेव्हा समृद्धी महामार्ग ते कोपरगावच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आणि निवास व्यवस्था उपलब्ध करण्याचं सुद्धा माझं विजन आहे. एक तुम्ही आज वय वर्ष 73 आहे, कोपरगाव तुम्ही मूळ गाव तुमचं इथं आहे. तुम्ही एवढ्या वर्षापासून कोपरगाव बघितलेलं आहे. आता जी निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीमध्ये सर्व तरुण उमेदवार तुमच्या सोबत असणार आहेत. तर मग आता जो एवढ्या वर्षाचा प्रवास आहे कोपरगावचा, त्यानंतर मग तुम्ही ते उमेदवारांना जे तुमचे सहकारी राहणार आहेत त्यांना काय संदेश देणार की पुढं राजकारण कसं केलं जावं, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरती की विरोधकांच्या टीकाटिप्पणीवरती? नाही, मी त्यांना सांगणार आहे, विरोधकांच्या टीकाटिप्पणीला तुम्ही अजिबात उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका. आपल्याला कोपरगावचा विकास आणि विकासच करायचा आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळा, त्यांच्या समस्या जाणून घ्या. आणि मी कोपरगावच्या सर्वसामान्य माणसाशी लहानपणापासून, जन्मापासून मी निगडीत आहे. कोपरगावच्या लोकांनी, कोपरगावच्या नागरिकांनी मला किराणा दुकानमध्ये, ज्याला पूर्वीच्या काळामध्ये म्हणतात छटा कातपावच्या पुड्या बांधणारा काका बघितलेला आहे. विविध व्यवसाय मी केलेले आहेत. किराणाच नव्हे, मी रस्त्यावर बसून फटाके विकलेले आहेत, मी रस्त्यावर बसून राख्या विकलेल्या आहेत, मी रस्त्यावर बसून गणपती विकलेले आहेत, मी रस्त्यावर स्टॉल टाकून लॉटरीचे तिकीट विकलेले आहेत. म्हणजे कोपरगावच्या सर्वसामान्य जनतेशी माझा प्रत्यक्ष संपर्क राहिलेला आहे. त्याच्यामुळे कोपरगावच्या समस्यांची मला जशी जाण आहे तशीच इतर नगरसेवकांनी सुद्धा त्यांच्यामध्ये मिळून मिसळून नागरिकांचे प्रश्न समजून घ्यावेत, ते माझ्यासमोर मांडावेत. आशुतोष दादांच्या आणि अजितदादांच्या माध्यमातून हे कोपरगाव जिल्ह्यातलं नव्हे, महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांकाचं शहर झालं पाहिजे. जसं अजितदादांनी बारामती हे महाराष्ट्रातलं 1 नंबर समजलं जातं, आपल्याला कॉम्पिटिशन बारामतीशी करायची, इतर शहरांची आपल्याला कॉम्पिटिशन करायचीच नाही. माझी कॉम्पिटिशन बारामतीशी आहे. बारामतीशी म्हणजे बारामतीच्या नेतृत्वाशी नाही, विकासाशी, बारामतीच्या विकासाशी मला कॉम्पिटिशन करायची.